मंडळी, आजचा चर्चेचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. खरे हिंदुत्ववादी कोण यावरून सुरू असलेली राजकीय कुस्ती महाराष्ट्रात गेली 5 वर्ष आपण पाहतोय. यात भाजप, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, कधी कधी मनसे सुद्धा मैदानात उतरते, डाव प्रतिडाव टाकते आणि यात एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे राजकीय पक्ष सोडत नाहीत. कारण मतांची बेगमी, हिंदुत्ववादी मतांची बेगमी मिळवण्यासाठीची ही सगळी लढाई रोज आपण पाहतो. पण वक्फच्या मुद्द्यावरून या लढाईला आणखी धार आलेली दिसतेय. सभागृहात ठाकरेंची शिवसेना वक्फच्या बाजूने उभी राहिली ठामपणे. भाजप आणि शिंदेंची शिवसेना चक्क वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने उभी राहिली. आपापल्या भूमिका मांडताना आपापले मतदार सांभाळण्याची कसरत सुरू होती. पण या सगळ्या लढाईमध्ये खरंच हिंदुत्ववादी मतदार नेमका कुणाकडे याचा फैसला निवडणुकीत झाला. पण तरी सुद्धा आपणच खरे हिंदुत्ववादी हे सांगण्याची एक संधी सोडली जात नाही. काय घडलं म्हणून आज चर्चा करायची आहे, जरा जाणून घेऊया. कुठलेही मुद्दे आहेत बघा. वक्फ विधेयकावरून ठाकरेंच्या शिवसेनेची खऱ्या अर्थानं कोंडी झाली आहे का? आता याबद्दल भूमिका घेत असताना विरोधक जे म्हणतात तुम्ही हिंदुत्व सोडलं, वक्फच्या मुद्द्यावरून मतांचं राजकारण सुरू झालेलं आहे का? प्रत्येक जण आपापली वोट बँक सिक्युअर करण्याचा किंवा ती संरक्षित करण्याचा प्रयत्न हा केला जातोय का? हिंदुत्ववादी मतं मिळवण्यासाठीची ही एक प्रकारची स्पर्धा आहे का? खरा हिंदुत्ववादी कोण, आपला पक्ष आहे हे सांगण्याची ही स्पर्धा आहे का? हिंदू मुस्लिमांसाठी ठाकरेंची तारेवरची कसरत आहे का? हिंदू मतांची, हिंदुत्ववादी मतांची बेगमी पण पाहिजे, मुस्लिम मतं सुद्धा एक गठ्ठा पाहिजेत आणि मग आपलं राजकारण नव्यानं साधता येईल का असं वाटतंय का? मुस्लिमांचा खरा पोळका नेमका कुणाला आहे? ठाकरे म्हणतायत भाजप आणि शिवसेनेला आलेला आहे, ते म्हणतायत की यांना आलेला आहे. मग कुणाला आलेला आहे? आणि या सगळ्याबद्दल मान्यवर पाहुण्यांचं मत आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेमध्ये सहभागी पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. आज या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आपले मुस्लिम अभ्यासक सुभान अली जी, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते जयेश वाणी सुद्धा आहेत. जयेश, स्वागत आहे तुमचं. आता तरी विरोधक अजून जॉईन झालेले नाही आहेत, त्यामुळे पहिली बॅटिंगची काही ओव्हर्स मात्र तुमच्या दोघांनाच मिळणार आहेत. त्यामुळे मनसोक्त बॅटिंग करायला मिळेल काही मिनिट असं हे करूया. पण सुरुवात मी जयेशपासून करणार आहे. जयेश, खरं सांगा, तुम्हाला एका बाजूला कट्टर हिंदुत्ववादी ही इमेज पण पाहिजे, हिंदुत्व आम्ही सोडलेलं नाही हे तुम्हाला रोज सांगावं लागतं, आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिमांची मतं सुद्धा जी आता निवडणुकीमध्ये मिळाली ती सुद्धा टिकून ठेवायची आहेत. ही तारेवरची कसरत तुमची सुरू आहे का? आणि जर असेल तर मग तुम्ही हिंदुत्ववादी आहेत की कोण आहेत? फार बरं झालं हा प्रश्न विचारलात विलासजी. आणि मला पहिल्यांदा तर फक्त एवढं सांगा की आपण अकॅडमिक आज चर्चा करणार आहोत. काल जे वक्फचं बिल झालंय त्याच्यावरती अकॅडमिक, आपण हिंदू मुसलमान करणार नाही आहोत. कारण की हिंदू मुसलमान केल्याने या देशातले प्रश्न सुटणार नाही ना. वक्फ विषयीची खरी माहिती लोकांपर्यंत जाईल किंवा आमचं जे म्हणणं आहे किंवा विरोधी पक्षांचं ते सुद्धा पुढे जाणार नाही. आता राहिला मुद्दा हिंदुत्वाचा. मला सांगा, हिंदुत्वाचा अर्थ असा होतो का की इतर कोणाचे तरी अधिकार काढून घ्या? हिंदुत्वाचा अर्थ असा होतो का की इतर कोणासोबत तरी अन्याय करा? हिंदुत्वाचा अर्थ असा होतो का की राज्यघटनेच्या विपरीत वागू नका? हिंदुत्वाचा अर्थ असा होतो का की एखाद्या विशिष्ट समाजाच्या, ते कुठल्या तरी समाजाशी रिलेटेड आहे म्हणून त्यांच्या सगळ्या अधिकारांना सप्रेस करा, त्यांचे सगळे अधिकार दाबून टाका, असा अर्थ हिंदुत्वाचा जर होत असेल तर ते हिंदुत्व भारतीय जनता पार्टीचं असेल, ते हिंदुत्व शिवसेनेचं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं असू शकत नाही. आमच्यावरती जे संस्कार झालेले आहेत ते संस्कारच मुळात वंदनीय बाळासाहेबांचे आहेत, ज्यांनी मातोश्रीमध्ये एका मुस्लिम माणसाला त्याच्या नमाजीची वेळ झाली म्हटल्यावरती तिथे नमाज अदा करण्यासाठी वेळ दिला आणि त्याला जागा करून दिली. हे हिंदुत्वाचे संस्कार वंदनीय बाळासाहेबांचे आहे. हेच हिंदुत्वाचे संस्कार प्रबोधनकार ठाकरेंचे आहे, ज्यांनी इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा माझ्या धर्मातल्या, माझ्याकडच्या ज्या चुका आहेत मी त्या दुरुस्त करीन असं म्हटलं. म्हणून त्यांना केशव सीताराम ठाकरे यांना प्रबोधनकार म्हटलं गेलं. त्यांनी प्रबोधन केलं. आमचं हिंदुत्व प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आहे, आमचं हिंदुत्व बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे, आमचं हिंदुत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आहे, जे म्हणतात की हाताला दोन गोष्टी आहेत. बाळासाहेबांचं हिंदुत्व वेगळं होतं, प्रबोधनकारांचं वेगळं होतं ना. हिंदुत्व दोघांचं सारखं कसं म्हणता येईल? बघा, मी आता तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय. विलास, माझ्या संभाषणाची पहिली ओळच मुळात ही होती की आज आपण अकॅडमिक चर्चा करणार आहोत की हिंदुत्वावरती चर्चा करणार आहोत. मग तुमची लढाई हिंदुत्वाबद्दल सर्व अकॅडमिक तर झाली ना तिथं लोकसभेमध्ये. नाही होत. आमची लढाई
आमची लढाई हिंदुत्वाबद्दल जेवढी आहे त्यापेक्षाही जास्त किंबहुना तेवढीच आमची जी लढाई आहे ती न्याय आणि अन्यायासाठी सुद्धा आहे, या देशाच्या राज्यघटनेसाठी सुद्धा आहे. एक राजकीय पक्ष बहुमताच्या जोरावरती सातत्यानं संविधानाचा आणि इथल्या लोकशाहीचा खून करत असेल, इथल्या राज्यघटनेच्या पाठीमध्ये बॅकस्टॅबिंग करण्याचा, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो किंवा हिंदीमध्ये शब्द आहे खंजीर खोपणा, त्या खंजीर खुपसण्याचं जर काम करणार असेल आणि तरी सुद्धा जर तुम्ही म्हणतात की तुम्ही हिंदुत्वाच्या विषयावरती बोललं पाहिजे, आपली डिबेट, आपली चर्चा खरं तर या लोकशाहीचा खून कोण करतं ही असायला हवी ना विलासराव. आज जयेश, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, असलीच पाहिजे, पण तुमची लढाई असली त्याच्याबद्दल नाहीये ना. तुमची लढाई तर खरा हिंदुत्ववादी कोण आहे हे सांगण्यासाठी आहे. मला या चर्चेमध्ये केशव उपाध्ये आणायचं, मी येतो तुमच्याकडे. मग मला एक गोष्ट सांगा, काल केशव उपाध्ये येत आहेत, आता ते आल्यानंतर तुमची ती डिबेट करूया. डॉक्टर राजू वाघमारे पण आलेले आहेत, ते पण बसतील थोड्या वेळात. पण मला सुभानाली यांना विचारायचं आहे. सुभानालीजी, आता मुस्लिम मतांसाठीची ही सगळी तारेवरची कसरत तुम्हाला दिसतीये की खरंच ठाकरेंची शिवसेना मवाळ झाली आहे, सेक्युलर झाली? कसं पाहता तुम्ही त्यांच्या भूमिकेकडे? ते आता मुस्लिमांच्या वक्फ बोर्डाच्या बाजून आहेत, विधेयकाच्या विरोधात आहेत, त्यांनी मतदान केलं ठामपणे, यावेळेस ते अब्सेंट नाही राहिले. विलासजी, आज आपण जे चर्चा करतोय की खरा हिंदुत्व कोणाचा आहे, तर मला हे सांगायचं आहे आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला की या देशामध्ये सर्वात आधी हिंदुत्वाची खरी व्याख्या करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची व्याख्या अगदी स्पष्ट केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उल्लेख मी करू इच्छितो. प्र. देशपांडे यांचं पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पत्रे, पान नंबर 199-200. येथे स्पष्ट शिवाजी महाराजांचा आदेश आहे. श्रीमंत महाराज राजे यांनी फरमाविले, ज्याचा जो धर्म त्याचा त्याने करावा, यात कोणी बखेडा करू नये. राईट टू रिलीजन, आर्टिकल 25. आता वासी बेंद्रे लिखित शिवचरित्र पान नंबर 103 वर स्पष्ट उल्लेख आहे. स्थानिक मुस्लिमांना त्यांच्या धर्म आचरणात स्वातंत्र्य असल्याने गावखेड्यामध्ये अल्पसंख्याक असलेला मुस्लिम समाज आपले आयुष्यक्रम विनात्रास घालवत होता. आता खरं हिंदुत्व हे आहे की स्वराज्यामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाज जो आहे आपले आयुष्यक्रम, आपल्या धर्माचरण विनात्रास घालवत होता. आता वक्फ बोर्ड जो बिल आहे, संशोधन जे विधेयक आणलेलं आहे, वक्फ संशोधन विधेयक, भारतीय जनता पक्षाचं असं म्हणणं आहे की हे विधेयक आम्ही मुस्लिम हितासाठी, गरीब मुस्लिमांच्या कल्याणासाठी आणलेलं आहे. म्हणजे मुस्लिमांची काळजी घेणारे भारतीय जनता पक्ष आहे. आणि जे विरोध करणार आहे ते तर मुस्लिमांचे विरोधक झाले. जर शिवसेनेनं मुस्लिमांच्या हितासाठी आणलेलं वक्फ संशोधन विधेयक याला विरोध केला असेल आणि भारतीय जनता पक्षाचं हे म्हणणं आहे की हे विधेयक आम्ही मुस्लिमांच्या हितासाठी आणलेलं आहे, तर सरळ सरळ त्यांच्या सांगण्यानुसार उद्धव ठाकरे हे मुस्लिम हिताच्या विरोधात आहेत आणि भारतीय जनता पक्ष हे मुस्लिम हिताचे आहेत. मला हेच सांगायचं आहे. आज उद्धव ठाकरेंनी जी भूमिका मांडली तीच तुम्ही मांडताय. आलेत आता त्यांचे 2 शिलेदार, हिंदुत्व समोर आणलं आहे पाहिजे. ठीक आहे, त्यांचे 2 शिलेदार आलेत ना आता त्यांची भूमिका मांडण्यासाठी. शेख सुभानाली जी हिंदुत्वाला अनुसरून त्यांनी मत व्यक्त करावं. ठीक आहे, आता मी कसं सांगणार तेच सांगतील आता काय त्यांना बोलायचं ते. केशव उपाध्ये आपल्या सोबत आहेत, स्वागत आहे तुमचं. मुख्य प्रवक्ते आहेत भाजपचे, खरं तर तुमची ओळख आधीच करून दिली. डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा जोडले गेलेले आहेत. आणि आज या चर्चेमध्ये आपल्यासोबत स्वामी भारतानंद सरस्वती सुद्धा जोडले गेलेले आहेत. स्वामीजी, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. धन्यवाद विलाजी. केशवजी, तुम्ही येण्याच्या आधी इथं जयेश वाणींचा दीर्घ, त्यांना खूप वेळ मिळाला, त्यांनी त्यांची भूमिका मांडली. सुभानाली सुद्धा म्हणाले, त्यांचं असं म्हणणं आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा आज तेच म्हणाले. काल संसदेमध्ये सरकार मुस्लिमांच्या प्रती इतकं काही सांगत होतं, ते म्हणाले अरे मग हिंदुत्व सोडलंय कोणी? मुस्लिमांचा एवढा पुळका तुम्हाला कसा काय, असा सवाल विचारत तुम्ही हिंदुत्व सोडलंय असं ते म्हणतायत. अगदी जिनापेक्षा जास्त म्हणतायत ते. माझी अपेक्षा आहे की मला जसं बाकीच्यांनी भरपूर वेळ दिला तशी मला पुरेसा वेळ, भरपूर तुम्ही देणार नाही पण किमान पुरेसा वेळ तरी मला तुम्ही द्याल अशी सुरुवातीलाच मी अपेक्षा विनंती करतो. सगळ्यात महत्त्वाचं समजून घेतलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीनी कधीच एखाद्या धर्माच्या विरोधामध्ये भूमिका घेतली नव्हती. मुळामध्ये ज्या वक्फ बोर्डावरनं हा विषय सुरू आहे
त्याच्यामध्ये सुद्धा हा जणू काही मुस्लिम धर्मात हस्तक्षेप आहे, अशा प्रकारची एक चर्चा, गैरसमज पसरवले जात आहेत. प्रत्यक्षामध्ये कुठल्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रश्न नाही आणि इथं ती भूमिका पण नाही. तुम्हाला 2-3 उदाहरणं देऊन बोलतो आणि मग पुढे मी जातो आणि सगळ्या तुमच्या प्रश्नांचीही उत्तर देतो. NRC ज्यावेळी आलं होतं, ज्यावेळी ते विधेयक आलं त्यावेळेस असाच झाला विषय की काय म्हणे आता बघा मुस्लिमांचं नागरिकत्व काढून घेतलं जाणार, असा तावातावाने विषय झाला. मला सांगा, ते येऊन झाल्यानंतर गेल्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रात एक मुस्लिमांचं तरी नागरिकत्व काढून घेतलं का? एकाला ते दुय्यम वागणूक, आता दुय्यम मुस्लिमांना दुय्यम वागणूक म्हणून नागरिक म्हणून देणार, एकाला दिलं नाही. खोटा प्रचार. याच पद्धतीने जेव्हा 370 हटवलं गेलं तेव्हा असाच प्रचार झाला, बघा आता कसं काय होणार. तिथे सुद्धा अतिशय शांतता, किंबहुना काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी आता मोदीजींचं कौतुक केलं, हे आपण विसरता कामा नये, जे भारतीय जनता पार्टीशी संबंधित नाहीयेत, किंबहुना आमच्या अलायन्समध्ये पण नाहीयेत. तिसरं त्याच्यामध्ये, त्यामुळे अशा पद्धतीने खोटा प्रचार करणं, भ्रम निर्माण करणं हे विरोधकांचं सातत्याने आहे. आणि म्हणून आणि मुळात असं आहे की आता पुढचा प्रश्न, हिंदुत्व सोडलं कोणी, मुस्लिमांचं एवढं तुम्ही जे काय तुम्ही आता म्हणा, उद्धव ठाकरे म्हणाले, मुळात असं आहे की भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे की आम्ही लांगुल चालनाच्या विरोधात आहोत, पण आम्ही सबका साथ सबका विकास या भूमिकेवरती आम्ही कायम आहोत आणि तीच आमची भूमिका आहे. मुळामध्ये असं आहे की आता पुढचा मुद्दा, खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं, म्हणजे इतकी दुटप्पी ढोंगीपणा कसा असू शकतो? 5व्यांदा मी सांगतो ना, हे विधेयक आज आलंय का? 5व्यांदा 1954 साली पहिल्यांदा नेहरूंनी आणलं. काय आणलं तर त्या काळी जे पाकिस्तानामध्ये इथले नागरिक निघून गेले त्यांच्या प्रॉपर्टीज एकत्रित करून जे ट्रस्ट स्थापन केला गेला, त्यावेळी हे विधेयक पहिल्यांदा आणलं गेलं. त्याच्यानंतर 55 मध्ये पुन्हा त्यामध्ये फेरबदल झाला, त्याच्यानंतर 93 साली झाला, 2014 साली झाला. 4 वेळा आतापर्यंत काँग्रेसच्या राजवटीमध्ये या विधेयकामध्ये बदल केले गेले. त्यावेळी मात्र काय, संविधानामध्ये काही गडबड होत नाही, संविधान अतिशय व्यवस्थित आहे. अहो किंबहुना यावेळी सगळ्यात मोठा फरक सांगतो तुम्हाला, 93 साली आणि 2013 साली कुणाशी चर्चा न करता थेट बदल केले गेले. यावेळी किमान जॉईंट कमिटी, 32 लोकांची जॉईंट कमिटी होती पार्लमेंटची, त्याच्यामध्ये चर्चा करण्यात आली. त्यावेळी उबाठाचे त्यांनी तर फाडाफाडी केली, अंगावर जाण्याचा प्रयत्न केला, त्या चर्चा तुम्हाला नीट त्या ठिकाणी करता आली नाही. त्यामुळे किंबहुना चर्चा करण्याचा, त्या ठिकाणी सूचना मागवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यानंतरनं हे विधेयक सगळ्या चर्चेनंतरनं आणलं गेलं. त्यामुळे किंबहुना 13 साली आणि 55 साली काय घडलं त्याच्यापेक्षा आता किमान चर्चा करण्याचं एक मोठं मन, एक वस्तुस्थिती, 1 मिनिट ती करण्याचं पूर्ण काम या सरकारने केलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात दोष, एक मिनिट माझा मुद्दा पूर्ण करू द्या तुम्हाला, मला पूर्ण मुद्दा एक मुद्दा माझा पूर्ण करू. मुळात आक्षेप काय हो, म्हणजे या विधेयकामध्ये काय करतोय आपण, त्यामध्ये ट्रस्टमध्ये मला सांगा, ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचं डॉक्युमेंटेशन करतोय, डिजिटलायझेशन करतोय, पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करतोय, या गोष्टीला आक्षेप आहे. म्हणजे कशासाठी आपण विरोध करायचा? केवळ ते भाजप सरकार करतंय म्हणून ते विरोध, म्हणून संविधान विरोध, हा ढोंगीपणा मला असं वाटतं तो टाळा. आक्षेप आर्टिकल 14 वर आहे, आर्टिकल 15 वर आहे. आक्षेप कशावर, त्याचं उत्तर द्या मला, डॉक्टरांना उत्तर द्यायचं आहे. संविधानामध्ये कलम 14 हे सांगते, कायद्यासमोर सर्व समान आहेत. जे विधेयक तुम्ही मुस्लिम वक्फच्या संपत्तीसाठी आणलेलं आहे, तसंच विधेयक तुम्ही मंदिराच्या संपत्तीसाठी आणणार का? आर्टिकल 15 नुसार धार्मिक भेदभाव करता येणार नाही. मग तुम्ही मुस्लिमांसाठी वेगळं विधेयक, हिंदूसाठी वेगळं करणार का? दुसरी गोष्ट वेगळे, त्यासाठी तेच रद्द करा सांगा. सुभानालीजी, हा मुळात मुद्दा भेदभाव करायला तुम्ही सांगताय, त्यांचा अजेंडा म्हणा, त्याला काय म्हणायचं ते म्हणा. मुळात पहिलंच ती स्वतः निर्माण केली आहे. एवढे ज्येष्ठ आहात, संविधानामध्ये कलम 30 हे अल्पसंख्याकाला विशेष अधिकार देते. तुम्ही समान आहात असं म्हणताय ना, मंदिरासाठी अशा पद्धतीने सामान्य ट्रस्ट, जो ट्रस्ट मंदिरासाठी आहे, कुठल्याही ट्रस्टद्वारे मंदिर सुरू होतं, वक्फ बोर्ड हा वेगळी व्यवस्था आहे, ती व्यवस्था समानतेची वागणूक हवी आहे ना, इथून सुरुवात करूया. पहिली भूमिका इथं घ्या की म्हणा चला वक्फ बोर्ड रद्द करा सगळे, ही तुमची भूमिका तयारी का तुमची? शर्यतमध्ये हस्तक्षेप, कुठे शर्यतमध्ये हस्तक्षेप? आमच्या दृष्टीने घटना सर्वोच्च आहे, हे मान्य करा. तुम्ही तयार का शर्यतपेक्षा ते मला सांगा. वेगळी वागणूक तुम्हाला नकोय ना, मग वेगळी वागणूक नको असेल तर पहिली भूमिका इथे घ्या तुम्ही, तर त्याच्यानंतर मी तुम्हाला मान्य करेन. मी विचारतो मी थोडा या चर्चेत हस्तक्षेप करतो, थोडा हस्तक्षेप करतो. साहेब, आम्ही मी चळवळीतून आलेलो आहोत. मी वेगळी वेगळी भूमिका घ्यायची आहे ना, समानता हवी आहे ना, चला तयारी करा. मी विचारतो तयारी करा. चला सुभानालीजी,
त्यांचा तर तो अजेंडाच आहे. त्यांचं म्हणणं हे आहे समान नागरिकता करू की शकतो. इथली जी व्यवस्था आहे, जी व्यवस्था निर्माण केली गेली ती वेगळी, धर्मासाठी वेगळी व्यवस्था निर्माण केली गेली, त्याला आमचा विरोध आहे. नाही, विरोध म्हणलं नाही, त्यांचं म्हणणं आहे आता. हा नाही ते तुमचं म्हणणं आहे ना की हे सगळ्यांना त्यांनी सारखं पाहिजे. समानतेचा मुद्दा जर आणला. मंदिरावरती बघा, मंदिर साध्या ट्रस्टने संविधानात करतात. ट्रस्ट न करता येतं. तुम्हाला संविधानाच्या असं कलमानुसार वक्फ उत्तर द्यावं लागेल. लोकशाहीमध्ये संविधानिक उत्तर तुम्ही द्या. आता कलम संविधानिक उत्तर 25 आणि देतो मी 26 तुम्ही. चे उल्लंघन होत डॉक्टर आहे. देतील काय बहुतेक. चाललंय? डॉक्टर देतील. डॉक्टर इथे तुम्ही येण्याच्या आधी ना जयेशनं बऱ्यापैकी बॅटिंग केली आणि ती बॅटिंग सगळी तुमच्याबद्दलच होती. म्हणजे तुम्ही कसं करताय, हिंदुत्व काय, आणि मग हिंदुत्ववादी कोण, मग मी ती लढाई कशी चालू आहे, खरे हिंदुत्ववादी कोण. पण या सगळ्यामध्ये ठाकरेंनी असं सांगितलं. जयेश, मला सांगू द्या ना त्यांना काय झालं ते. उद्धव ठाकरे असं म्हणाले, तुम्हाला आलाय पुळका. काल जेव्हा मुस्लिमांच्या बद्दलची सगळी चर्चा चालू होती त्यांच्या भाग्योदयाची, तेव्हा तुम्ही गप्प बसलात, असं त्यांचं म्हणणं आहे. काय तुमची भूमिका आहे? ते आजही सांगतायत ना आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणून. कसं आहे, उद्धव ठाकरेजींना हिंदुत्ववादी स्वतः आहे हे 100 वेळा ओरडून सांगावं लागतंय. याच्यातच सिद्ध होतंय की उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी आहेत की नाही. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा, तुम्हाला ठरवायचंच का त्यांना? नाही ते हिंदू ठरवायचं विरोधी नाही. अरे ते ठरलेले आहेत विलासजी, साधं गणित पण ते आहे. म्हणतात सांगा ना आम्ही कुठं आता सोडलं आता बघा हिंदुत्व. माझं काय मत एक आहे. पुरावा द्या म्हणतात हिंदुत्व कधी सोडलं. अहो हे किती पुरावे आहेत. यांच्या इलेक्शन मध्ये जर टेररिस्ट मुसा जर फिरू शकतो, यांच्या रॅलीमध्ये जर हिरवे झेंडे फिरू शकतात, निवडणुकांमध्ये हे जाऊन सांगतात आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्हाला मतदान करा. यांनी कमरेचं काढून डोक्याला बांधलंय. अख्ख्या महाराष्ट्राने आणि देशाने बघितलंय आणि पूर्णपणे गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत. ज्यावेळी वक्फ बोर्डाची चर्चा सुरू झाली त्यावेळी त्याला विरोध करायला पहिल्यांदा हे, त्याच्यानंतर ज्यावेळी आता वक्फ बोर्डाचं सगळी अमेंडमेंट आली, आता हेच म्हणतायत की तुम्हाला त्यांचा पुळका आलाय, म्हणे भाजपनी हिरवा रंग काढावा. मग आता हिरव्या भाज्या, हिंदू जे शाकाहारी आहेत त्यांना तुम्ही हिरव्या भाज्या खायला बंदी करणार का? अहो कसं काय एक गोंधळलेलं नेतृत्व आहे विलासजी. यांना आता कळत नाही आपण कुठे उभे आहोत, काय भूमिका घेतली पाहिजे, कोणत्या बाजूनी जायला पाहिजे. यांच्या लक्षात आलं की मुस्लिमांना हे कळलं लोकसभेच्या इलेक्शन नंतर की फक्त आणि फक्त उभाटाने त्यांना वापरून घेतलं. त्याच्यानंतर त्यांना विधानसभेत ना सीट दिल्या, ना त्यांना काही कुठे चांगली वागणूक दिली, त्यांना भेट नाकारली मातोश्रीमध्ये. त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालंय. त्याच्यामुळे आता उद्धवजींच्या लक्षात आलं की आता मुस्लिम पण आपल्या बरोबर नाही आहेत. मग आता आपल्याकडे दुसरा पर्याय काय, तर हिंदुत्व. पण आता हिंदुत्वाच्या लोकांच्या लक्षात आलंय महाराष्ट्रात आणि देशात आमचं हिंदुत्व जे आहे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे हिंदू हृदय सम्राट. तुमच्या बाजूला बसलेले पण हिंदुत्वाचे मोठे असू द्या ना, आमचं नेतृत्व, आमचं हिंदुत्व हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं हिंदुत्व आहे. ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचं हिंदुत्व आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या विचाराला पुढे घेऊन चाललोय. आता काय झालंय, यांना आम्ही फरफटत बाहेर काढलेलं आहे. ना यांना मुस्लिम आता विचारतायत, ना यांना हिंदू विचारतायत. त्याच्यामुळे एक गोंधळलेलं नेतृत्व, ना घाटका अशी परिस्थिती झाली असं तुमचं म्हणणं. ठीक आहे, मला एकच सांगायचं की एकच सांगायचंय विलासजी, काँग्रेस बरोबर राहून ते म्हणतात ना ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण आला. ही परिस्थिती आता उभाटाची आहे. त्याच्यामुळे मला उभाटाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण सांगायचंय की आता ही वेळ गेली. हे लोक सगळे संपलेले आहेत, गोंधळलेले नेते आहेत. अजूनही तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या आमच्या शिवसेनेमध्ये या. हजारो एकही खासदार आला नाही काल. तुम्ही आवाहन करून एकही खासदार आला नाही तुमच्याकडे काल. लक्षात घ्या, हजारो लाखो आले कार्यकर्ते येत आहेत, एवढे आमदार आले आमच्या बरोबर. ऑपरेशन टायगर कुठे गेलं काय माहिती. नाही होणार ना, ऑपरेशन टायगर पण होणार. शेवटी या उभाटामध्ये 3-4 नातेवाईक शिल्लक राहतील. बाकी कार्यकर्ते आणि नेते हे सगळेजण खऱ्या शिवसेना. ठीक आहे, खरी शिवसेना. मला खरं तर यामध्ये हिंदुत्ववादी जो
हा येतो जयेश येतो ना. एक कमेंट घेतो कारण आपले पाहुणे एक बोलायचे राहिले आहेत. स्वामीजी आपल्या सोबत आहेत, भारतानंद सरस्वतीजी. स्वामीजी, जो हिंदुत्ववादी कोर हिंदुत्ववादी मतदार आहे त्या मतदाराला ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका पटते का? तो काय विचार करतो? आज जी बाळासाहेबांची शिवसेना होती तीच आहे, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं ते म्हणतात. हिंदुत्ववादी कार्यकर्ता मतदार नेमकं काय विचार करतो? त्यांची ही भूमिका त्यांना पटती आहे का? आज जी काही ती राजकीय भूमिका घेत आहेत. जी विलासजी, हा तर प्रश्न प्रादेशिक आहे, मी त्याच्यावर बोलतोच. पण सर्वप्रथम जे भारत सरकारने आता या सरकारने जो हा निर्णय घेतलाय, मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय आहे. का बरं? क्रांतिकारी निर्णय आहे, क्रांतिकारी निर्णय आहे. का असं कोण वाटतं तुम्हाला? हिंदुवादी, कोण हिंदुवादी नाही ते आपण त्याच्यावर बोलतो मी. पण हा जो निर्णय घेतलाय भारत सरकारने हा ऐतिहासिक आहे, क्रांतिकारी आहे. मी तर म्हणतो हे सुधारणा करण्यापेक्षा धर्माचार्य म्हणून जे आज आपण पाहतो रेल्वे आणि आर्मीच्या नंतर एवढी मोठी जमीन, इतक्या मोठ्या, आणि आपण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापूर्वी पाहिलं असेल अनेक शहराच्या सर्व तक्रारी, कुंभमेळ्याची जमीन वक्फ बोर्डाच्या, आता मुसलमान कधी आला, कधी त्यांचं स्थापन झालं तो पंथ, आणि लाखो वर्षापासून कुंभ होतोय, अनेक गोष्टी. किंवा इथे परभणीमध्ये काही दुकानात नोटीस आल्या, अनेक गोष्टी आहेत. दौंडला असेल सरळ नोटीस आहेत. कानिपनाथ मंदिर जे आहे कानिपनाथ, त्या मंदिरात सुद्धा तिथं बोर्ड लावलाय 40 एकर जमिनीवर. असं ही समस्या अनेक वर्षापासून आहे. तर मला वाटतं हे ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय आहे आणि हे सुधारणा करण्यापेक्षा मोदी सरकारला आमची विनंती आहे, साधू संतांची. मी संत समितीचा प्रदेश महामंत्री महाराष्ट्राचा, आम्ही येणाऱ्या काळात भेटणार पण आहोत. या बोर्डाला रद्द केलं पाहिजे. या बोर्डाची काही गरज नाही. आणि जर ठेवायचंच असेल, सुभान थांबा थोडं, सुभान तुम्ही आहे की मुस्लिमांच्या हितासाठी आहे. तुम्ही भाजपाच्या भूमिकेशी सहमत आहात का हे आधी सांगा. कलमाची भाषा नका करू तुम्ही. कलम दाखवता ना, कलम. मग कलमच जर पाहिजे, मी काय म्हणालो, भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेशी सहमत आहात का तुम्ही? स्वामीजी सुभान असं म्हणतायत की हे मुस्लिम हिताचं आहे, या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? हे भारतीय जनता पक्ष म्हणते. नाही आता सरकारने ज्या ते बिल आणलंय त्याच्यात मुसलमानांचं हित असू शकतंय, पण मुसलमान विरोध करतात, तर मग काय विरोध करताय तुम्ही एवढं? सरकारने अभ्यास करायचा की नाही महाराज? प्रश्न तर समजून घ्या. असं का करता? सरकारने बिल आणलंय तर त्याच्या मुस्लिमांचं हित असू शकतंय त्याच्यामध्ये. हा ठीक आहे, पण एक सांगा स्वामीजी मला याच्यात हिंदू मुस्लिम नाही करायचं म्हणून मुळात माझा प्रश्न विलास असा आहे की हा प्रश्न येतोच कुठे? या देशाचे नागरिक मुसलमान समाज आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आमची भूमिकाच ही आहे. आमचं वेगळेपणा ज्या पद्धतीने अल्पसंख्याक समाजाचा अनुनय, ज्या पद्धतीने काँग्रेससह आता उभाटासह अनेक जण वर्षानुवर्ष करतायत, त्याला आमचा आक्षेप आहे. आमचं म्हणणंच नाही आहे आम्ही सबका साथ सबका विकासमध्ये आम्ही कुठली जात पंथ धर्म पाहत नाही. आणि त्यामुळे या देशातला प्रत्येक नागरिक जो आहे त्याच्या विकासासाठी काम करणं हे सरकारचं काम आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे हिंदुत्व सर्वसमावेशक हिंदुत्व आहे. त्यामुळे पसायदानातलं जो जे वांशील तो ते लाहो या पद्धतीची भूमिका मांडणार आमचं हिंदुत्व आहे. त्यामुळे या देशातला जो नागरिक आहे, या देशातला प्रत्येक नागरिक, या देशातला मातृभूमीला मांडणारा प्रत्येक नागरिक हा आमचा बंधू आहे. आणखी एक नवा मुद्दा चर्चेत आणायचा. ऐका सुभानालीजी, मला एक नवा चर्चेमध्ये मुद्दा आणायचा आहे आणि स्वामीजींकडे जाणार आहे. जयेश, मला माहित आहे तुम्हाला खूप काही बोलायचं आहे. स्वामीजी, आज उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद तुम्ही बघितली असेल आणि काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांचं म्हणणं ऐकलं असेल. ते असं म्हणाले आता ते मुस्लिमांच्या बद्दलचा वक्फ बोर्डला हे करतायत, उद्या हिंदूंच्या जमिनींच्या बद्दल आणि त्या मंदिरांबद्दल येईल. तुमची काय भूमिका असेल? ही भीती घातली जाते, ही भीती आहे का तुमच्या मनात? नाही मला त्यांनी भीती घातली, ऐकू द्या ना. असतील किंवा शिवसेना या विषयावर मी स्वतंत्र आणि भरपूर काही बोलू शकतो, कारण मी बाळासाहेबांना भेटलेलो आहे, उद्धवजींना भेटलेलो. बाळासाहेबांनी मला स्वामीजी आजच ती वेळ, हीच ती वेळ. हा बोला. खूप काही गोष्टी आहेत, पण आता अलीकडे उद्धवजींची खूप अडचण झालेली आहे आणि त्यांना ही खूप एक चांगली संधी होती आणि त्यांनी पुन्हा पुन्हा सांगायचं आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, हिंदुत्व सोडलं नाही. ही सांगण्याची गरज नाही ना. सावरकरांचा मुद्दा असेल, काश्मीर प्रश्न असेल, अमरनाथ, अनेक गोष्टी. एक राष्ट्रवादी विचारधाराची एक म्हणून शिवसेना पार्टी होती आणि अलीकडे उद्धवजी ह्या सर्व काँग्रेसच्या गोतावळ्यात गेलेले आहेत. एक मनोमन एवढं दुःख वाटतंय की आता वक्फ बोर्ड वक्फ बिल एवढ्या
लाखो हेक्टर जमीन त्यांच्याकडे आहे, किती अडचणीची आहे. तर अशा वेळेस उद्धवजी असतील, राज ठाकरे असतील, या लोकांना कळायला नको का की देशामध्ये काय चाललंय, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्यांची भूमिका आवडलेली नाहीये, ते जरी म्हणत असले आम्ही हिंदुत्ववादी आहोत आता. कशी आवडू शकेल? बिलकुल आम्ही समर्थन करणार. जयेश ऐकलं तुम्ही ही संधी होती, ही तुमच्यासाठी संधी होती, पण ती संधी सुद्धा तुम्ही गमावली. वक्फच्या बाजूने तुम्ही उभा राहिलात, सुधारणेच्या बाजूने तुम्ही उभा राहिला नाहीत, असं हिंदुत्ववादी कोर वोटर जो तुमचा आतापर्यंत होता त्यांचं म्हणणं आहे. मनामध्ये पीडा होते, खूप वाईट वाटते. बघा त्यांच्या मनात किती वाईट वाटते, त्यांना पीडा होतीये. त्यांचं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांच्या वेळेस असं होत नव्हतं. स्वामीजींना वाईट वाटतं आहे ती ठीक आहे, आता आपण त्यांचं सांत्वन करूया. फक्त माझी एवढीच अपेक्षा, मी जितक्या शांतपणे सगळ्यांचं ऐकून घेतलं तितक्या शांतपणे इम्पेशंट न होता कुणी मध्ये न बोलता ऐकून घ्या कृपया, एवढीच विनंती. पहिल्यांदा राजू वाघमारे साहेब असं म्हणाले, हिरवे झेंडे फडके, हिरवे झेंडे फडकलेत. तर ज्या झेंड्यामध्ये ऑलरेडी हिरवा आहे ना, त्यांच्या सोबत ते बसलेत. त्यामुळे हिरव्या झेंड्यांच्या गप्पा ते मारू नये. भाज्या हिरव्या, पाला हिरवा, हे सगळं आर्ग्युमेंट ना इतकी वर्ष झाले काँग्रेसवाले करतायत. म्हणजे काँग्रेसचा विचार नेमका राजू वाघमारेंनी अवलंबलाय की आम्ही अवलंबला, हे इथे स्पष्ट होतं. हेच तर काँग्रेसवाले इतकी वर्ष झाले सांगत होते, जे आज राजू वाघमारे सांगतायत. या दोघांच्या विचारांमधलं साधर्म्य बघा. दुसरा विषय, मुस्लिम लोकांचं अंगुल चालण. आता मला प्रश्न कळायला बघा, मध्ये बोलायचं नाही. मी मध्ये बोललो डॉक्टर साहेब बघा, थोडंसं पेशन्स असले पाहिजे तर ऐकून घ्यायचे. तुम्ही किती बोललात, मी किती ऐकून घेतलं, मी किती पेशंटली ऐकून घेतलं. पूर्ण होत्या. अच्छा, तुम्हाला आदाळपट करायची आहे का? तुम्हाला आदाळपट करायची का डॉक्टर साहेब? नाही, आदाळपट करायची असेल तर तुम्ही आदाळपट करा. मुद्द्याची मला असलं जमत नसतं. मुद्द्याची चर्चा. तुम्हाला आदाळपट करायची असेल तर मुद्द्यावर चर्चा. सर, कोर्टामध्ये चर्चा अशीच होते, एक वेळेस एक वकील बोलतो. बोला वकील साहेब, जनता इथली जज आहे, मी जनतेसमोर माझं म्हणणं मांडतोय, त्यांनी मांडावं. दुसरं, ते असं म्हणलेत की 3-4 नातेवाईक उरतील फक्त शिवसेनेमध्ये. तर सर मला क्षमा करा, मी खूप जबाबदारीने हृदयावरती हात ठेवून सांगतो, शिवसेनेमध्ये जे शेवटचे 3 लोक उरतील ना, ते उद्धव साहेब, आदित्य साहेब आणि तिसरा जयेश वाणी असेल. हा माझा शब्द आहे. कुठल्याही कारणासाठी कधीही पक्ष बदलणार नाही. काय नाही मिळालं तरी हरकत नाही, काय मिळालं तरी हरकत नाही. त्याला भिकेवरती थोडी बसलोय आम्ही कुणाच्या. आम्ही आमचं कष्टाचं कमवू, नाही कमवता आलं तर बूट पॉलिश करू, पण स्वाभिमानाने जगू आणि स्वतःच्या पक्षात कायम राहू. जसं केशव उपाध्याय आयुष्यभर त्यांच्या पक्षात राहिले, याबद्दल त्यांचं अभिनंदन. हा त्यांचा स्वाभिमान आहे. थांबा एक मिनिट, राजू वाघमारेजी प्लीज. आता केशव उपाध्यायांकडे. केशव उपाध्यायांनी खूप छान वाक्य सांगितलं की 2013चं जे अमेंडमेंट झालं, त्या अमेंडमेंटला कुठल्याही चर्चेशिवाय पास करण्यात आलं. मी अत्यंत विनम्रतेने, अत्यंत शांतपणे असं आव्हान देतो. आवाहन नाही, दोन्हीतला फरक मला कळतो. मी आव्हान देतो. सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी हे त्यावेळेस सभागृहात होते आणि ते विधेयक एकमताने सर्वसंमतीने पारित करण्यात आलं. हे जर माझं म्हणणं खोटं निघालं तर मी आयुष्यभर राजकारण सोडून पुन्हा कुठल्याच टीव्ही चॅनलवर. माझं आव्हान, केशव उपाध्याय साहेब कबूल करतील का? बोलू आपण. केशव उपाध्याय कबूल करतील. हा रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड ना केशव उपाध्याय सर बदलू शकता ना मी हा बिलकुल उपाध्याय साहेब नक्की. मी रेकॉर्ड बघितलं काल हे भाषण झाल्यानंतर. आज मी तेवढ्यासाठी लोकसभेची लायब्ररी चेक केली, ऑनलाईन अवेलेबल आहे, तेवढ्यासाठी चेक केलं. वकील आहे, मला असं वाटलं की आपण खूप जबाबदारीने बोलावं. हा दुसरा मुद्दा एनआरसी आणि 370चा विषय केशव उपाध्यायांनी काढला. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला एनआरसी मध्ये इथल्या नागरिकांची जेवढी काळजी आहे तेवढीच तुम्हाला महिला आरक्षण विधेयकाची नाही आहे का? महिला आरक्षण बिल तुम्ही पास केलंय, तुम्ही लागू का करत नाही आजही केंद्र सरकारचं? का तुम्ही ते थांबवून ठेवलंय? का तुम्ही असं म्हणतात की जनगणना झाल्यानंतर करू आणि जनगणना तुम्ही करत नाहीये? तुम्ही जाणीवपूर्वक महिलांवरती जिथे अत्याचार करतात ते मुद्दे का लोकांसमोर आणत नाही? दुसरा मुद्दा 370चा मुद्दा मांडला. 370चा मुद्दा मांडत असताना राज्यांच्या संदर्भातला जो मुद्दा आहे, त्यावेळेस दिशा कायदा महाराष्ट्रामध्ये महिलांच्या सुरक्षेचा आहे ना, तुम्ही का अजूनही पास नाही करत आहे, जो उद्धव सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने आणला? चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज आमचे जे माझे भाऊ आहेत जे मुस्लिम समाजाकडून आलेले आहेत, त्यांना ते सांगता आलं नाही. त्यांचं म्हणणं फक्त इतकंच आहे या कायद्याविषयीचं की आपण ज्यावेळेस या कायद्याविषयी बोलतोय ना सर, त्यावेळेस तुमच्या धर्मातल्या म्हणजे मुसलमान धर्मातल्या कुठल्याही चालीरीतींच्या बाबतीत, कुठल्याही वक्फच्या बाबतीमध्ये इतर धर्मियांनी इंटरफेरन्स करावा का, हा त्यांचा मुद्दा आहे.
कारण की आपल्याकडे वैष्णोदेवी टेम्पल ऍक्ट आहे, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये शिर्डी साईबाबा संस्थांचा ऍक्ट आहे. दोन्ही ऍक्ट वाचून घ्या, पाहिजे तर मी कॉपी पाठवतो ज्यांना कोणाला वाचायचं असेल त्यांना, वाचला नसेल तर, आणि वाचलं असेल तर व्हेरी गुड. आणि मग मला हे वाचलं असेल तर मला हे सांगा की कुठला क्लॉज आहे जे हे अलाउ करतं की हिंदू प्रॅक्टिस करणाऱ्यांव्यतिरिक्तची प्रॅक्टिस करणाऱ्यांना त्याच्यामध्ये अलाउड केलं गेलेलं आहे. तर कुणालाही अलाउ केलं जात नाही. आता एक महत्वाचा मुद्दा, भ्रामक संकल्पना सातत्याने भारतीय जनता पार्टी पसरवते की वक्फ आणि वक्फच्या संपत्तीचं नियोजन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहे. आता माझा प्रश्न फक्त एवढाच आहे, ज्या संपत्ती वक्फच्या होतात त्या नेमक्या वक्फच्या का होतात? तर कुणीतरी त्या दान करतं. त्या दान करतं तर ते कुणासाठी करतं? तर दोन प्रकारच्या दान सांगितलेले आहेत. एक, त्यांनी त्याच्या पर्सनल यूजसाठी म्हणजे त्याच्या कुटुंबासाठी दान केलेलं असलं तरी ते त्याला परत घेता येत नाही. मात्र हे कुठल्याही किंवा चॅरिटीसाठी, या दोन्ही प्रकारचं दान करताना ते दान अल्लाला दिलं जातं, त्यांच्या देवाला दिलं जातं, म्हणून ते त्यांच्या देवाकडून पुन्हा परत घेता येत नाही. मग माझा असा प्रश्न आहे की जर समजा दानच मुळात अल्लासाठी असेल तर हा विषय धार्मिक का नसेल? ठीक आहे, हा विषय धार्मिक आहे. मी त्याच्याबद्दलचं उत्तर घेतो. पण जयेश, तुम्ही अतिशय चतुर झालाय, असं महाराष्ट्राला राज्यघटना कळतंय सांगते. हे. म्हणून मी म्हटलं हल्ली की हे तुम्ही राज्यघटना वकील विरोधी आहे. आहात आणि तुम्ही कसे मुद्दे डायव्हर्ट करायचे, काय करायचं तुम्ही कळतंय महाराष्ट्राला. मुद्दा नाही, नाही. महाराजांनी मी जे कुठला मुद्दा बदलला? उपस्थित मी तर केलं सगळ्याच त्याच्याबद्दल मुद्द्यांचं तुम्ही बोलत मी नाही. सगळ्याच मुद्द्यांचं उत्तर दिलं. नाही. मी हिंदू मुसलमान करणार नाही. स्वामीजींनी महाराजांनी जे काय मुद्दे विचारलं? उपस्थित महाराज, हे केले, बघा, महाराजांचा प्रांत हा धार्मिक आहे. स्वामीजींनी धार्मिक विषयांवरती बोलावं, त्यांच्या धार्मिक विषयातलं मला फार कमी कळतं म्हणून मी त्या विषयात बोलत नाही. राजकारणामध्ये स्वामीजींनी पडू नये हा काही त्यांचा प्रांत नाही अशी माझी त्यांना नम्र विनंती पण आहे. त्यांचा अपेक्षा आहे ना, राजकारणाविषयी असता कामा त्यांच्या नये. अपेक्षा आहे उद्या की जर ही स्वामीजी- वेळ आता होती, मला ही गोष्ट- ती संधी मला एक होती सोपं- तुम्हाला. मला एक गोष्ट सोपं सांगा. मला 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 सर जयजी, ऐका राजकारण नाहीये. ऐका येतो. ऐका माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. आज तुम्ही जे संभलला ऐका विलासजी, तुम्ही जे संभलला केलं, संभल नंतर काय झालं? आज बोधीगया बुद्धगया मोकळ करण्यासाठीचं एक आंदोलन सुरू आहे. बघा, जमिनी जर तुम्ही उकरायला लागलात ना सर, तर सगळे धर्मीय उकरायला सुरुवात करतील. तुम्हाला हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. तुम्हाला एकमेकांच्या विरोधातला जो हेट्रेड आहे तो बंद केला पाहिजे. हा कुठे थांबणार आहात तुम्ही? तुम्ही बुद्धगयेचं आंदोलन आज दुर्लक्षित करणार का? तुम्ही एक जागा खोदली, आता बुद्धगयेला बौद्ध समाजाची लोक जागा खोदताय, मग तिथे पण तशा पद्धतीचं वेगळा विधेयक आणून तिथे पण कायदा करणार का की त्या बुद्धगयेच्या याच्यामध्ये कुठल्याही इतर धर्मियांचा इंटरफेरन्स होणार नाही? ठीक आहे, मी हा मुद्दा काय करणार आहोत आपण? आपण देश कुठे नेणार आहोत? दलितांकडे? तुमच्या आधीच मी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि स्वामीजींना ते विचारलं होतं. ह्या दोघांची प्रतिक्रिया घेणार आहे. पण स्वामीजी मी काय- मी- सातत्याने त्यामुळे त्यांच्या भडकाव- बाजूने मी आज भीती घातली तेवढ्यासाठी- जाते तेवढ्यासाठी जाऊन मी की उद्या भडकाऊ हिंदू बोलत नाही, मंदिरांच्या कुठलाच संदर्भात statement होईल, नाही. हिंदू मंदिरांच्या जमिनीच्या संदर्भात सुद्धा हे केलं जाईल. हिंदू मंदिरांवरचे जे लोक आहेत, ट्रस्टी आहेत, ही तिथं सुद्धा भीती इतर घातली धर्मीय नाही जात येतील, आहे. गैर तुम्ही हिंदू एकदा- येतील. सर बघा, कायदा असं सांगतो, मी बोलतोय सर. विलासजी, हा येतो जय विलासजी, कायदा मला असं स्वामीजींचं उत्तर घेऊ द्या. हा. एक्सेप्शन्स ज्यावेळेस होतात ना त्यावेळेस एक्सेप्शनच्या केस स्टडीज होत जातात. अच्छा, स्वामीजींची सॉरी, मला क्षमा करा. हा जयंतजी किंवा उद्धवजी, तुम्ही हे लोक भीती आहे ह्यांना किंवा इतकी काळजी की पुढे हिंदू मंदिर ताब्यात घेतील. अहो, आताच फक्त हिंदूंचे मंदिरच सरकारीकरण आहे, त्याच्यावरती कब्जे आहेत. तिरुपती असेल, सिद्धिविनायक असेल, शिर्डी असेल, मशिदी किंवा चर्च सरकारी ताब्यात नाहीयेत. हे सुद्धा आमचं आंदोलन चालू आहे. तुम्ही केवळ हिंदू मंदिरच का सरकारी ताब्यात आहेत? मशिदी पण घ्या ना, त्यांचं ऑडिट घ्या, त्यांचंही जे पैसे येतात. चर्च आणि मशिदीवरती सरकारी ताबा नाही, केवळ हिंदू मंदिरावरती ताबा आहे. आजही आहे ते पुढे भविष्यात घेतील वगैरे, ते नंतरच्या गोष्टी. पण आज सुद्धा अनेक हिंदू मंदिरावरती सरकारी ताबा आहे. ते सरकारी ताबा, ते हिंदूंना ते ट्रस्ट मोकळं केलं पाहिजे. सरकारी ताबा असला पाहिजे की कशासाठी? नसला पाहिजे? अरे नाही, असला पाहिजे की नसला पाहिजे? स्वामीजी हा ताबा असला पाहिजे की नसला पाहिजे? नसला पाहिजे ना. मग वक्फ बोर्डाचा तुम्ही सुद्धा विरोध केला पाहिजे या कायद्याचा, कारण की इथे सरकार ताबा घेत आहे. म्हणून तुम्ही सुद्धा विरोध केला पाहिजे. तुम्ही बरोबर माझ्या पॉईंट वरती आहात स्वामीजी, तुम्ही एक्झॅक्ट बरोबर बोललात. आणि हिंदू नाही, मंदिर जयेश, सरकारचं interference जयेश, नको असं त्यांचं तुमचं म्हणणं म्हणणं आहे, त्यांचं केवळ म्हणणं हिंदू असं मंदिरच का? आहे, जयेश, त्यांचं म्हणणं की असं आहे. सिद्धिविनायक मंदिर असेल, तिरुपती बालाजी मंदिर असेल, ही सगळी मंदिरं सरकारचा ताबा आहे, ते ट्रस्टी नेमतात. आणि हे नसायला पाहिजे हेच स्वामीजी बोललेत ना लाईव्ह कॅमेऱ्यावरती. नाही, त्यांचं म्हणणं आहे की जर मंदिरांबद्दल आहे तर ते मग इतर प्रार्थना स्थळांबद्दल ते का नको, चर्च आणि मशिदींबद्दल. ठीक आहे, आपण मी येतो. सर, मी त्यांना तेच विचारलं, मग तुमचं म्हणणं की ते तसं नसावं की असावं हेच क्लिअर करा. बोला मंदिरांवरती सरकारचा कंट्रोल असावा की नसावा हा होणार प्रश्न आहे आहे. का? मंदिरांच्या जमिनींबद्दल सुद्धा हे होणार आहे का? गोंधळू स्पष्टीकरण नका. येणं गरजेचं आरामात आहे. बोला, आरामात सांगा. आरामात हे नाही काय नाही चाललंय माहितीये का? मंदिरांवरती सरकारचा कंट्रोल असावा की नसावा? पत्रकार परिषदेमध्ये केलं हा की गोंधळलेला नेता, हम्म. तेच परिस्थिती जयेश वाणी आता चॅनलवर करतायत. अहो, ते काय म्हणतायत, स्वामीजी काय म्हणाले
की जर हिंदू मंदिरां सरकारच्या ताब्यात काय आहेत तर म्हणाले? मस्जिदी किंवा चर्च हे सरकारच्या ताब्यात का नको, त्याच्यावर जयेश वाणीचं मत येत नाही, कारण त्यांना गोंधळ निर्माण करायचा आहे. आता राहिला प्रश्न, दुसरा प्रश्न मी नाही. बुद्ध आता मी गयेचं त्याच्या- आमचं नाही, नाही, मी आंदोलन त्यांना- चालू आता आहे. हे बघा, एकाच्या आमच्या- मदतीला दुसरं ऐकून येणार घ्या. असेल तर ठीक आता आहे. मला बोलू द्या ना. बुद्ध गयेचं आमचं आंदोलन सुरू आहे, त्याचं कारण ऐकतोय. असं की बुद्ध गयेच्या व्यवस्थापन बोर्डावर बुद्धिस्ट असायला पाहिजेत हे आमच्या समाजाचं मत आहे. पण ते बुद्धिस्ट अर्धे आहेत आणि अर्धे बाकीच्या समाजाचे, हिंदू समाजाचे किंवा इतर समाजाचे लोक आहेत. म्हणून आमच्या समाजाचे लोक पण तेच म्हणतायत की बुद्ध गयेवर सगळे जे बुद्धिस्ट असायला पाहिजेत हे आंदोलन सुरू आहे. हे जमिनीच्या बाबतीत Correct. नाही, कारण ती तुमचा पूर्ण पक्ष जी कोणाचा पद्धत आहे? आहे, कारण ते जे महाबोधी कर्मकांड महाविहार- करतायत विलास, ते ते ऐकून म्हणतात की घ्या, जो- ऐकून घ्या, राजू ऐकून घ्या रे वाघमारे जरा. अहो, येतो. ऐकून तर घ्या. हा सुमन जे आली ऐका बुद्धिस्ट की- विलास, हे बघा, बुद्धिस्ट- हे दोघंही बुद्धिस्ट फसलेत आता. समाजाचे आता हे लोक दोघंही तिथे फसलेत. पाहिजे. आता हे दोघंही फसलेत. कारण इतर बघा, बरं, समाजाचे थांबा ना, लोक- जयेश, वेळेला येतो ना. बुद्ध- मला कळतंय, थांबा इतर ना. इतर दोघंही समाजाचे फसलेत. लोक जे हे दोघंही कर्मकांड फसलेत, विलासजी, आता. बुद्ध गयेला करतात ते बुद्धिस्ट समाजामध्ये केली जात हा. नाहीत हा. आणि त्या धर्तीवर त्या तिकडे जमिनीवरती पाहिजे. करतात, त्या त्याचा- जमिनीवरती करतात. अहो, तुम्ही ऐकून तर घ्या. जयेश ऐका अरे ऐका काय झालंय माहितीये का, जयजी, हेच बोलू द्या, मुस्लिम बोलू लोक द्या. म्हणतात. पराभव, हेच मुस्लिम लोक तुमची म्हणतात. नालस्ती उबाटाची एवढी बाहेर आली आहे की तुम्ही दुसऱ्यांना बोलूच देत राजू नाही, कारण वाघमारेजी, तुम्ही continue गोंधळ करा, निर्माण continue. बरं, करताय. जाऊ द्या तुम्ही तुम्ही गोंधळ जो मुद्दा निर्माण मांडला करताय. बोला, बोला. नाही, माझा Sorry, मुद्दा sorry. काय बोला, बोला, आहे राजूजी, बोला. की आपण वक्फ continue करा. बोर्डामध्ये बोला, बोला. तुम्ही कोणालाही वक्फ बोर्ड नोटीस पाठवता, तुम्ही त्यांची नोटीस आली, त्यांचा सगळा बोर्ड लागला, त्याच्यानंतर काय करायचा हा प्रश्न असतो. आज ज्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, या सुधारणाच्यासाठी ज्या पद्धतीने उभाटाने इकडे येऊन सपोर्ट करायला पाहिजे होता, कळलं असतं की त्यांचं मत काय आहे. आज हिंदू हृदय सम्राट आमचे शिंदे साहेब म्हणाले की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना पण वेदना झाल्या असतील ज्या पद्धतीने उभाटाने आज ठीक आहे, संसदेमध्ये भूमिका गेले. घेतली. एक त्याच्यामुळे मिनिट. तुम्ही मांडलेल्या यांनी- मुद्द्याबद्दल सुभान अलींना यांना आक्षेप आहे. हिंदुत्व बोलावं लागतं. बरं. यातच यांचा पराभव आहे. ठीक आहे. यातच समाजाला जय अहो, श्री- नाही बोलत नाही. अहो, तुमचा प्रॉब्लेम आहे वागताना बर बर जय सुभान अलीजींना बोलू द्या, नंतर तुम्ही बोला. मला माहित आहे तुम्हाला आता काय बोलायचं ते. बरं सुभान अलीजी तुम्ही विलासजी, राजू वाघमारे साहेबांनी फार छान म्हटलेलं आहे की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मध्ये 4 बुद्धिस्ट आणि 4 ब्राह्मण आहेत. ते भीतीपोटी म्हणत नव्हते, हिंदू हा शब्दाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. मला काय भीती वाटत आणि नाही कोणाची. सुभान अलीजी, मला भीती वाटत नाही. मला माहित नव्हतं त्यांचं ते ब्राह्मण आहेत, पण ब्राह्मण हिंदूच बुद्धिस्ट असतात. हे म्हणत आहेत अरे, की बरं, महाबोधी बरं, महाविहार ऐकू हे जे त्यांचं आहे, म्हणणं काय ऐकू. ते बुद्धांचं जागतिक स्तरावरचा वारसा आहे. ते बुद्धिस्ट प्रॅक्टिसिंग या समाजाला मिळायला हवं. त्यासाठी त्यांनी संविधानिक आक्षेप जे नोंदवलेले आहेत ते संविधानाचे कलम 14, 15 आणि धार्मिक स्वातंत्र्याचं कलम 25 आणि 26 आणि मालमत्ता अधिकार 300A हे सेम जे मुस्लिम समाज आक्षेप करतोय ना, वक्फ बोर्डामध्ये जे तुम्ही अमेंडमेंट आणलेलं आहे की या कलमाचं उल्लंघन करून आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर तुम्ही गदा आणली, तेच आक्षेप बुद्धिस्ट समाजाचे आहे. महाबोधी महाविहार सुभान आंदोलनासाठी. अलीजी, हे तुम्ही वेगळं सांगताय. नाही, आमचे ते मी काय आक्षेप म्हणतोय? नाहीत, आमचे जमिनीच्या बाबतीत आक्षेप नाहीत. आमचा आक्षेप काय आहे की बौद्ध गयाला एक मिनिट थांबा. बुद्धिस्ट समाजाप्रमाणे सगळ्या चालीरीती झाल्या पाहिजेत. तिकडे यालाच हिंदूंचं म्हणतात. कर्मकांड राजू होता वाघमारेजी, कामा नये, कलम ह्या 26 अपेक्षा यालाच आहेत. म्हणतात. जमिनीच्या बाबतीत नाही. ट्रस्टच्या संदर्भात आणि पण आहे. ट्रस्टच्या संदर्भात कलम ते 26. लोक बदलायला पाहिजे. सर. पण जमिनीचा जो व्यवहार आहे, वक्फ बोर्डाचा धार्मिक व्यवहार होत नाही, कारण वक्फ बोर्डाचं कम्प्लीट चला. हे ठीक आहे. धार्मिक होत चला, नाही, बरं, बरं. हे चला. सामाजिक होतं. मला ऐकू द्या. त्यांचं सामाजिक म्हणणं ऐकू ज्यावेळी द्या. तुम्ही जमिनी घेता त्यावेळी तो पूर्णपणे बरं. सामाजिक आहे. बौद्ध तो गयाच्या धार्मिक बद्दल एक पण वेगळा आहे. विषय करू आपण, बोला. त्याच्याबद्दल वेगळी चर्चा करू. इथं मुद्दे राहत आहेत, इथं वेगळे. मध्ये मुस्लिम आहेत तर चालतात, महाबोधी महाविहार मध्ये चालत नाही. हा दुतपीठपणा नाही. केशवजी बर सुभान अलीजी, आपण थोडं पुढे जाऊया. केशवजी, हॅलो, एक प्रकारची भीती घालण्याचा हा प्रयत्न होतोय का की वास्तव आहे? आता
मुस्लिम धर्मियांच्या वक्फ बोर्डाबद्दल जे घेतलं ते हिंदू धर्मियांच्या बद्दल सुद्धा होईल, आणि मग जर असं होणार असेल तर मग तुमच्या हिंदुत्वाचं काय करायचं? पहिली गोष्ट पहिली गोष्ट मी आता हे काही टोकदार प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची उत्तरं मला इथे बसलेले मुस्लिम अभ्यासक जे आहेत तेही देतील. आमचे मित्र अजून नाही, जयेश माझा खूप जुना हे आहे, त्यामुळे जयेश चांगला, म्हणजे तर काही शंका नाही, तर मित्रच म्हणतो मी त्याला, आणि त्याला खूप लहानपासून मी बघितलंय आणि चांगलं आहे त्याचं. मुळात माझे अतिशय टोकदार प्रश्न आहेत की त्या सगळ्या विषयामध्ये पहिला प्रश्न असा आहे की जर समजा देशातल्या वक्फ बोर्डाचं डिजिटलायझेशन जर होत असेल तर शेख सुभान अलींना आत्ता त्याचा आक्षेप असू शकतो का? माझा पहिला प्रश्न आहे. देशभरातल्या सगळ्या वक्फ बोर्डाचं ज्या जमिनी आहेत त्यांचं रेकॉर्ड जे आत्ता काहीच नाही. आत्ता हे तर मान्य करतील की देशातले अनेक मुस्लिम समाजातले काही ठेकेदार हे अत्यंत वाईट पद्धतीने अनेक जमिनी लुटल्या, विकल्या गेल्या. तसं न होण्यासाठी जर रेकॉर्डवरती जर त्याच्या नोंदी झाल्या तर शेख सुभान अली त्याचा आक्षेप असू शकतो का? आक्षेप याला आहे की त्यांच्यासोबत तुम्ही आपले माणसं घुसवायला, लुटायला. अरे ऐकून घ्या ना, जरा ऐकून घ्या ना शेख सुभान, नंतर सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या. तुमचे मुद्दे असू शकतात, ऐकून घ्या. तिसरं, आणि त्याचं अशा जमिनी लुटल्या गेल्यात आणि ते जे आमचे मित्र जयेश वाणी ज्यांच्यासोबत काँग्रेससोबत बसलेत, लगेच आमची जी शंका आज संजय राऊतांनी व्यक्त केली, खरं म्हणजे काँग्रेसचे मुख्यमंत्री या महाराष्ट्रात असताना मुंबईतल्या काही जमिनी वक्फ बोर्डाच्या उद्योगपतीने विकल्या गेल्या. आज आमचे जयेश वाणी त्यांच्यासोबत बसलेत त्या काँग्रेससोबत. पण ठीक आहे, त्याच्याबद्दल मला जायचं नाही पुढे, कारण ते पुन्हा विषय करायला नको. पुढचा त्यातला मुद्दा असा आहे की ही भीती घातली जाते की त्या नॉन ट्रस्ट मुळामध्ये धार्मिक विषय हा मशिदीमार्फत हाताळला जातो आणि तो त्याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करायचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होणार नाही आहे. ज्या पद्धतीने मुस्लिम धर्मातले जे त्यांचे मौलवी, जे त्यांचे काही धर्मगुरू आहेत ते त्या पद्धतीने करतील, चालवतील. जे त्यांच्यामध्ये सुधारणा करायला वाटतील करतील, जे योग्य वाटतील ते चालवतील. त्यात कुणाचा आक्षेप आमच्यात पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वक्फ बोर्ड आणि वक्फ बोर्डाने हे स्वतः सुप्रीम न्यायालयात सांगितलंय की आम्ही ट्रस्ट सारखे आहोत. हे स्वतः वक्फ बोर्डाचं स्टेटमेंट आहे. हे कुणी केशव उपाध्याय भारतीय जनता पार्टीचा कोणी खासदार म्हणत नाहीये. तर त्यांनी जर सुप्रीम कोर्टात भूमिका स्वतः वक्फ बोर्डाने घेतली असेल तर एखाद्या अशा ट्रस्टमध्ये बदल करायचे. बरं, ह्याच्यापूर्वी 4 वेळा बदल झाले. मगाशी एक मुद्दा राहून गेला. प्रथम जयेश वाणींनी सांगितलं की कशी चर्चा झाली. 2013 साली 13 लोकांची पार्लमेंटरी समिती काँग्रेसच्या काळात नेमली गेली. एक जरी बैठक या 13 सदस्यांची झाली असेल, जयेश मला दाखव, माझं अज्ञान मी इथं कबूल करेन. या 13 सदस्यांची एकही बैठक झाली नाही. डायरेक्ट ते बिल आलं. त्या बिलावरती भारतीय जनता पार्टीचं 13 पार्लमेंटरी बोर्डात जेपीसी कमिटी 13 सदस्यांची झाली, त्यांची एक जरी बैठक झाली असेल तर त्याच्यानंतर पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहात मिळून इनमिन 4 तास, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीची काही संख्याच कमी होती, 4 तास चर्चा झाली. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी उपस्थित केले. त्याच्यानंतर 123 मालमत्ता या बोर्डाकडे वर्क करण्यात आल्या. ही वस्तुस्थिती आहे. आत्ता जर आमच्या मनात खोट असती तर या ठिकाणी अनेक दिवस चर्चा झाल्या, बैठका झाल्या. काल लोकसभेत 16 तास चर्चा झाली. दोन्ही सभागृहात मिळून 4 तास चर्चा, त्यामध्ये सत्ताधाऱ्यांचं जास्त प्राबल्य. या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ती भाषणं काढून बघू आणि त्याच्यामध्ये विरोध नोंदवला. हे सगळ्यात महत्त्वाचं. तुमचं म्हणणं आहे की भीती घातली जाते. नाही भीती. त्यामुळे दुसरं नाही, येतो ना शेवटच्या मुद्द्यावर की गैर मुस्लिम येणार का त्या ट्रस्टवरती आणि मग हिंदू मंदिरावरती गैर येणार का? मुळात असं आहे की प्रशासना लेवलवरती एखादा कलेक्टर जर त्या एखाद्या बोर्डवरती असेल, ते हिंदू मंदिरावर तुझं अशा पद्धतीने प्रशासकीय अधिकारी जर वेगळ्या समाजाचा असेल तर तो असतोच. ह्याचा अर्थ त्या समाजाचा जो ऍक्टिव्ह, त्या धर्माचा जे ऍक्टिव्ह त्यांचे रूल, त्यांचे जे काय धर्म पाळणं जे आहे त्यांचं काही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा दुसऱ्या समाजाचा माणूस करणार नाही. हे काल माननीय अमित शहानी लोकसभेत सांगितलंय. आज मी इथं पुन्हा सांगतोय. त्या विधेयकात हे स्पष्ट त्यात म्हटलेलं आहे. प्रशासन स्तरावरती जर एखाद्या ट्रस्टचा एखादा जिल्हाधिकारी असेल तिथे, तर तो त्या प्रशासन चालवण्यापुरता असेल. दैनंदिन ह्याच्यामध्ये कुणी नसेल. आजही आपल्या मंदिरावर सुद्धा इतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी उदाहरणं आपण बघितली आहेत. इतर समाजाचा प्रशासनापुरता जर येत असेल तर त्यामध्ये आमचा विषय वेळ खूप कमी आहे माझ्याकडे. आता शेवटाकडे आलोय. मी येतो डॉक्टर, येतो मी तुमच्या पूर्ण वेळ देतो तुम्हाला. जयेश प्लीज. विलास मुळात मूळ मुद्दा जो होता नोंदणीचा, आता खूप चांगली चर्चा होते, आरोप प्रत्यारोप न होता. मुळात मुद्दा आला की नोंदणीचा, जमिनीच्या नोंदणीचा काही फरक पडत नाही. जमिनीच्या नोंदणीबाबत कुणाचाही आक्षेप नाही. मूळ मुद्दा असा आहे की गेल्या 10 वर्षात ज्या जमिनींच्या नोंदणी करण्यात आलेल्या नाही आहेत त्या 6 महिन्यात आता तुम्ही पूर्ण करा. हे जे कंपल्सेशन टाकलं गेलेलं आहे आणि जर त्या तशा झाल्या नाही
तर त्या वक्फच्या नाही असं जे म्हटलं गेलेलं आहे ना, ऑब्जेक्शन तिथे आहे, कारण की त्यामध्ये अनेक इश्यू आहे. आपण एक वेगळी चर्चा घ्या, मी त्यामध्ये हो, ते ती सुद्धा वेगळी बोलीन, चर्चा कारण की करू मी बिल आपण. खूप छान व्यवस्थित वाचलेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, एक शेवटचा मुद्दा मी मांडतो आणि मी थांबतो, की राजू वाघमारे साहेब असं म्हणालेत की मायनॉरिटी म्हणजे बुद्धगयेच्या बाबतीमध्ये. तर माझं फक्त एवढीच विनंती आहे की राजू वाघमारेंनी एकदा स्पष्ट करावं की ते हिंदू आहेत की बौद्ध आहेत, कारण की या देशामध्ये हिंदू मॅरेज ऍक्टमध्ये जरी बौद्ध येत असले तरी देशामध्ये मायनॉरिटीची डेफिनेशन मध्ये ज्यांना मान्यता देण्यात आली आर्टिकलमध्ये 2nd शेड्यूलला, त्याच्यामध्ये सिख, मुस्लिम, जैन आणि बुद्धिस्ट हे लोक स्वतःला हिंदू न मानता ते मायनॉरिटीमध्ये आलेले आहेत. भारतीय राज्यघटनेचं शेड्यूल वाचून घ्या, एवढीच माझी विनंती आहे. तर त्यांनी हे सांगावं की ते नेमकं कुणाविषयी बोलत आहेत आणि ते कुणाची बाजू घेत आहेत. मी तर बाजू घेतोय माझ्या दृष्टीने या विहारासारखी देशात आंदोलन करणाऱ्या बौद्ध भिक्खू. स्पष्ट करा ना. हा विषयच नाही. बरं राजू वाघमारेजी बोला, या काय हरकत देशातला नाही. नागरिक ठीक आहे, राजू नाही वाघमारेजी नाही, बोला. राजू वाघमारे साहेबांना बोलू बोला देत ना, घाबरता की ते कशाला? कोण आहेत नेमके. अरे थांबा जयेश, थांबा ना जरा, तुम्ही बोलू द्या ना. सुभानालीजी थांबा जरा. काय झालंय माहितीये का? मी नाही बोललो मी असले गुंडे वाक्य एवढे वापरत नाही मी गोंधळले कधीच. आहेत हा. की आता ती चर्चा वक्फ बोर्ड सोडून दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. हा. अहो साधा प्रश्न आहे, वक्फ बोर्ड मी हा आणि ट्रस्ट केशवपदे आहे, वक्फवरतीच बोलतोय. जमिनी आणि मी आणि वक्फ बोर्ड केशवपदे हा सर वक्फवरतीच बोलतोय. प्रशासनाचा इतर मुद्दे विषय तुम्ही आहे. काढले. हा, हा. त्याच्यामुळे उद्धवजींना हाच कार्यक्रम reverse आणि करून उपाटाला बघा हे कधीतरी. कळायला पाहिजे तुम्हाला की मंदिर संविधानासोबत हा धम्म धार्मिक धम्म. विषय आहे, बघा, आता वक्फ विषय कोण बोर्ड भरकटवतोय? हा प्रशासनाचा आता विषय कोण भरकटवतोय? त्याच्यामुळे या आता विषय दोघांची कोण तुलना भरकटवतोय? मी किती म्हणजे specific तुम्ही उत्तरं दिली? तेलंगण आणि मी किती मोसंबीची specific तुलना उत्तरं करू दिली? शकता का? मी किती हा पहिला specific प्रश्न उत्तरं आहे. दिली? आता यांना जर बेसिक कळलं. कळत कोण नाही गोंधळलेलं किंवा कळलं. यांना जेव्हा कळलेलं मुद्दे नाही, नसतात नाही आपल्याकडे जय चर्चा जय करायला. असं नाही असं नाही, काही त्यांचं blank म्हणणं shot तुमचं मारायचे. ऐकलं ना आता. हे चालू असा आहे ना. अवसर तुमचं आहे. ऐकलं, हे चालू तुमचं आहे. ऐकलं तर यांचं ऐका. सिलाची- मी काय म्हटलं? ऐका. एकच मी मिनिट. specific हे प्रश्न जर विचार- असा मी हा मुद्दा वाटत भरकटवला. असतील मी की मुद्दा भरकटवला मंदिर का? आणि मी मस्जिद मुद्दा सोडून कुठे हे बोलणार नाही. धार्मिक हे वेगळं आणि प्रशासन ट्रस्ट वेगळं, हे यांना कळत नाही का? मग हे कसलं राजकारण करतायत, हे का गोंधळवायचा प्रयत्न करतायत? बरं. या Charitable दोन वेगळ्या Trust Act गोष्टी मध्ये आहेत. ऐका, तुम्ही असं व्हेरी कसं गुड काय म्हणू व्हेरी शकता गुड व्हेरी की गुड मंदिराच्या राजू जमिनी- वाघमारे साहेब व्हेरी गुड मंदिर हा व्हेरी धार्मिक गुड. विषय आहे. आता माझा प्रश्न आहे, मंदिराचं आता माझा मंदिर, प्रश्न आहे, त्याच्या आता माझा जमिनी प्रश्न आहे, हा आता complete माझा धार्मिक प्रश्न आहे. विषय आहे. आता माझा वक्फ प्रश्न आहे. बोर्डाचा विलास, आता माझा प्रश्न आहे. प्रशासनाचा विषय आहे. ठीक आहे, एक प्रश्न हेच कळत वेळ नाही संपली यांना. माझी, वेळ हेच संपली. कळत नाही. बरं, बरं, हे हा. गोंधळ आहे जर त्यांचा. तसं असेल, हा. जर गोंधळ तसं असेल. असेल, जय ऍक्टनुसार थांबा. यांचे नेते पण गोंधळले नाही, आणि हे लोक पण जयेश- गोंधळले. प्रेक्षकांना कळलं तर पाहिजे जयेश, कोण काय माझं बोलतंय. शेवटचं मुळात असं आहे की या देशातला आणि मला वाटतं सावरकर तुम्ही वाचलेत, मी सावरकर वाचलेत, या देशातला प्रत्येक नागरिक, या Charitable Trust देशाला Act ची वंदनीय definition काय म्हणणारा सांगते, प्रत्येक सर? मला नागरिक, तुम्हीच सांगा. त्याची समाज केशव जात पद्मे, सर. कुठली असो, तो हिंदू आहे ही आमची धारणा आहे. त्या धारणेनुसार मग तो बौद्ध असेल, बाकी कुठलाही असो, या देशाला उत्तर राजू मातृभूमी वाघमारेजीला मानणारा देऊ द्या. प्रत्येक अच्छा, ते जण वाक्य हा वापरा हिंदू ना, आहे. काश्मीरच्या इतका साधी नंदनवनापासून सोपी ते वाक्य व्याख्या वापरा वापरतो ना. देश. त्यामुळे या अच्छा, चर्चेची बौद्ध आहे, गरज हिंदू नाही. असं तुमचं हा म्हणणं बौद्ध आहे आहे? का अमुक आहे? राजू वाघमारे त्यामुळे तुम्हाला या मान्य आहे ही विषयात विषयच व्याख्या? नाही काही. राजू वाघमारे, माझा आता राजू वाघमारेंना प्रश्न आहे बरं, की ठीक राजू आहे. वाघमारेंना नाही, ही व्याख्या मान्य आपण आहे का त्याच्यावर की एक बौद्ध आहे स्वतंत्र असं हिंदू चर्चा आहे? करू. जयेश, राजू वाघमारे माफ करा, विचारा, वेळ संपला विचारा. माझा वेळ तुमच्या संपला. सहकारी- नाही, कारण नाही, या सहकारी मुद्द्यावर मित्रांचा- सुद्धा अहो, स्वतंत्र त्यांचे एक सहकारी मित्र तासाशिवाय विचारतायत. 10 तासात चर्चा होईल. माफ करा, प्रेक्षकांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. वेळ संपलाय आणि आज जेव्हा ही सगळी हिंदुत्वाची लढाई सुरू आहे, या लढाईमध्ये एकमेकांवर कुरघोडी केली जाते आणि वक्फ विधेयकाच्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी झाली आहे का? 35% लोकांना होय वाटते, 65% लोकांना नाही वाटते. याचा अर्थ त्यांची भूमिका क्लिअर वाटते आणि त्यांची भूमिका क्लिअर हीच आहे की ते आज वक्फ कायद्याच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. पण ही लढाई आणि कुरघोडीचं राजकारण सुरू राहणार आहे. एकच मुद्दा असेल, हिंदुत्वाचा खरा शिलेदार कोण खरा हिंदुत्ववादी, आणि त्याची ही लढाई राहणार आहे. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.